तर नमस्कार मित्रांनो, मी रुपेश केरकर तुमचं स्वागत करतो देवगडचा आरमारी या चॅनलवरती। तर आम्ही आता विजयदुर्गवरून आंगणेवाडीसाठी निघत आहोत, पण तत्पूर्वी आपण वीरवाडीत जात आहोत माझ्या मावशीच्या घरी बाबल यांच्याकडे, कारण आजीला बघायचं आहे, तिथे थोडी आजारी आहे। तर तत्पूर्वी हे बघा काही भाकऱ्या राहिलेल्या आहेत, तर किरण गाईंना हा भाकऱ्या देते, एक चांगलं पुण्याचं काम करतं आहे, बघूया। तर हे बघा तर काही वेस्ट जाण्यापेक्षा ते मुख्य जनावरांच्या तोंडात गेलेलं बरं। मी तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये आत्ता नवीन काम केलेलं आहे मामाने। तर हे आपलं घर आणि हे गडगे जे आहेत पूर्ण नवीन टाकलेले आहेत इथे। आणि हे बघा हे पूर्ण असं आता जरा सगळीकडे या झाडांना केलेले आहेत, दगडी लावून त्यांना आडी केलेली आहेत आणि आता साफसफाई वगैरे व्यवस्थित आहे। तर आणि ही कलमाची झाडं, आंब्याची कलम आहेत, या झाडाला कलम नाही आहे, आलेले नाही आहेत आंबे अजून, पण इकडे तुम्ही बघू शकता या झाडाला बघा इथे आलेले आहेत। हे बघा कैऱ्या बऱ्यापैकी आहेत वरती। तर अजून भरपूर झाडं इथे लावायचे आहेत, इथे एक झाड लावायचं आहे। तर आता मामाने सगळं करून ठेवलेलं आहे, आता मुलं सगळं जे आहेत पूर्ण सांभाळायचं आहे त्यांनाच। तर बघूया, इथे पण त्याला सांगितलं सचिनला मी, चांगली फुलझाडं लाव आणि एक मला पण एक आणायचं आहे, एक लिंबूचं झाड आणून ठेवायचं आहे। तर हे किती कलम आहे, तर चला जाऊया, उशीर झाला आहे, 10 वाजले। तर आपण आधी जाऊया वीरवाडीत आणि तिकडून आंगणेवाडी। पूजा वगैरे केली आहे व्यवस्थित आजोळात। तर अशा प्रकारे आपला प्रवास चालू झालेला आहे आंगणेवाडीच्या दिशेने। हे बघा तर आपण आजींना बघायला आलेलो आहे। आजी भरपूर सिरियस होती मागच्या वेळेला, तेव्हापासून आता 15 दिवस झाले। माझी मावशी आहे बाय, तिला मी बाय बोलतो, आणि काकांना दादा, तर ते पण 15 दिवसापासून इथे आहेत आणि सेवा करत आहेत आपल्या आईची। ते बघा आपण घाटी चढतोय, कोंबड्या बघा। यांना जास्त चालायची सवय नाही, त्यांना एवढीशी घाटी जी आहे भारी पडले, बोलतात आम्ही गाडीत बसतो म्हणून। आणि हे आपला बाबल मावशीचं घर, हे बघा हे ना ह्याचे प्रकार आहेत, येता जाता सगळीकडे यांना गाड्या पाहिजे, चालायला नको, त्याच्यामुळे यांना दम लागतोय। दादानी पण भरपूर रिनोव्हेट केलेलं आहे ते, बरं ते चिरे लावलेत। बाय ये काय गेली काय आजी?
ही बाय आपली. ये कशी आहेस? बरी आहे बरी आहे. हा. काकी होय बाबा. आजीची शूटिंग करून घे पहिले. आजी एक बघू गेले. होय ना बघ आजी उठून बसली. काय आजी कशी आहे? बरी आहे? हे या आतमध्ये. अविनाश. आणि ही आपली काकी, छोटी काकी. या या. दादा कुठे गेला? आणि ते काय झाडा तोडतायत ना. हा या. चला आता आजीला तर भेटून झालेलं आहे. तर आता वीरवाडीतून आम्ही पहिला आता CNG भेटतो का बघणार आहे देवगडमध्ये, आणि तिकडून मग कुणकेश्वर, गजबादेवी असं करत करत आम्ही आचरा मार्गे मालवणला जाणार आहोत आंगणेवाडीसाठी. तर जाऊया पुढे आपण. तर हे बघा इथे कालवं बोचण्याचं काम चालू आहे. तर या बायका, गावातल्या बायका ज्या आहेत कालवं काढत आहेत, आणि ही पर्यटनची बोट पण इथे चालू केलेली आहे. तर अशा प्रकारे एक कालवं काढतात आणि विकतात. 100-200 रुपये अशी वाटीभर भेटतात, आणि खायला भरपूर छान असतात. आपण मागचे व्हिडिओमध्ये आपण दाखवलेलं आहे. तर जाऊया आपण. हे बघा देवगडला इथे आलेलो CNG पेट्रोल पंपवर. तर पुढे सर्व जे आहेत आर्टिगा आहेत, आणि आपण लाईन लावलेली आहे. आपलं मेन काम झालेलं आहे. CNG आपण भरून घेतलेलं आहे देवगडमध्ये. तर आता जातो आहोत आपण कुणकेश्वर, आणि पुढे गजबादेवी आणि आंगणेवाडी. आणि तिथूनच आमचा प्लॅन आहे की तिथूनच निघायचं आंगणेवाडीवरून चिपळूणला जायचं आणि गाडी द्यायची, आणि तिथून मिळेल ती बस किंवा ट्रेनने आपण पुढे जाणार आहोत. तर बघूया, नायट्रोजन भरून घेऊया. कुठे तू? नाही तो नाही काय त्यांनीच भरलं काय? हवा स्वतःच भरावा लागतो आपल्याला. हवा नाही भरायची, नायट्रोजन आहे ना. नायट्रोजन आहे ना. एक आहे. हाय गाइस, कुठे तू? मित्रांनो हे बघा, आपण आता कुणकेश्वरच्या अगोदर जे आहे इथे आलेलो आहोत, आणि हा व्ह्यू बघा काही ऑसम आहे. अतिशय सुंदर आहे, म्हणूनच कोकणाला स्वर्गाचा दर्जा दिलेला आहे. ही बोट बघा, ते मासेमारीसाठी चाललेलं आहे, म्हणजे छोटीशी आहे बघा. तर आपण आता मगाशी जो व्ह्यू बघितला तो तारामुंबरी आणि मीठमुंबरी गाव होतं, आणि विठ्ठल रखुमाई मंदिर होतं त्याच्या बाजूला. आणि आता कुणकेश्वरचा आधीचा हा समुद्रकिनारा आहे. हा बघा, किती क्लीन आहे. आणि तिकडे देवगडचे विंडमिल आहेत. मित्रांनो हा बघा, हा कुणकेश्वरचा बीच आहे, आणि हे समोर आहे ते मंदिर. तर आपण या मंदिराला वळसा घालून खाली जाणार आहोत. तर आता महाशिवरात्रीला 26 तारीखला आम्ही इथे येणार आहोत. तर ही बघा, ही सगळं तयारी चालू आहे महाशिवरात्रीसाठी.
ब्लॉग येतो का हे व्हिडिओ चाललीस का तरी बघा कुणकेश्वरच्या त्या जत्रा आहे या आठवड्यात, तर ही सगळी तयारी चालू आहे. ते दुकानची मांडणी चालू आहे. तर आपण येणार आहोत ते रात्री पूर्ण स्पेंड करण्यासाठी. तर हे बघा, हे बरीचशी लाईन आहे इथे. आत्ता पण काही लोक अंगणवाडीसाठी आलेले आहेत. तर कुणकेश्वरची जत्रा पुढच्या आठवड्यात आहे, तर त्याच्यासाठी आत्ता दर्शन घेऊन हे सगळे लोक आता इथून निघून जातात. आणि हा काहीसा कुणकेश्वरचा बीच. हे बघा, हे रामफळ आहे. 50 द्या. कुणकेश्वरचं दर्शन आमचं छान झालं. 25 तारीखला आम्ही आलो, तर आम्हाला किती वेळ लागेल कसं होईल ते माहिती नव्हतं, पण मी आज दर्शन घेतलंय. आजींकडून रामफळ आपण विकत घेतोय. तर मित्रांनो, आम्ही आंगणेवाडीला जात असताना तर मिठबाव आम्हाला लागतं इकडून, कारण कुणकेश्वरचं दर्शन घेतल्यानंतर तर प्रवीण बोलला की आपल्याला गजबा देवीला पण जायचं आहे आणि दर्शन घ्यायचं आहे, म्हणून त्याच्या आग्रहाखातर आम्ही इथे आलेलो आहोत. तर गजबा देवीला आम्ही दर्शन घेतलं आहे. आणि माझ्या पाठीमागे बघा, हा अथांग समुद्र किनारा आपला मिठबाव तांबड लेकचा. हा पहा, ऊन भरपूर आहे आता, आणि हा विशाल असा समुद्र किनारा आहे मिठबाव तांबड लेकचा. आणि पाणी किती स्वच्छ आहे, निळाशार पाणी. आता या 25ला आम्ही इथे येणारच आहोत. मिठबावमध्ये थांबणारच सचिनच्या घरी, आणि तिकडून माझ्या घरी पण जवळच आहे, तर मग आमच्या घरी इथे येऊच आणि फिशिंग पण करणार आहे. तर तोही ब्लॉग येईल आपलाच, तर तोही बघायला विसरू नका तुम्ही. तर आता थोडी आपल्या घर पण दाखवायचं आहे, कारण किरण फर्स्ट टाईम आलेला आहे, तर त्याला आपलं घर पण दाखवू आणि तिकडूनच आम्ही अंगणवाडीला निघू. चला. तर आता आम्ही आलेलो आहोत आचरा इथे, आणि दुपारचे 3 वाजलेले. आम्ही सकाळपासून असं चटपटून काहीतरी खात येतो, आणि आम्ही आता 4 व्हेज थालीच मागवलेली आहे. तर देवीच्या दर्शनावर जायचं आहे म्हणून व्हेज थालीच कशी आहे एन्जॉय करूया. तर व्हेजमध्ये मस्त आहे, 2 चपाती, भाजी, बटाटा, डाळ. बोल काय आता. आणि ह्याला चमचा केवढा मोठा दिला बघा, दाखव तुला. तर आम्ही जेवण एन्जॉय करतो आणि पुढच्या प्रवासाला निघूया आपण. तर तिकडे आम्हाला मामा भेटणार आहे, बंटी भेटणार आहे, बघूया कोण कोण भेटत आहेत तिकडे आलेले. आणि अविनाशचे पप्पा पण आलेले आहेत त्याचे. अंगणेवाडी इथे आलेलो आहोत, आणि पार्किंग बघा भरपूर, ते 100 रुपये पार्किंग इथे घेतात. यावेळेला 1 किलोमीटर अगोदर मालवणची पार्किंग आहे ही. आणि आता 1 किलोमीटर चालायचं आहे, ह्यांना टेन्शन आलेलं आहे. तर चला जाऊया आपण. तर बघा, त्या रोड आम्ही न वापरता आम्ही इथे शॉर्टकटने जात आहोत, कच्च्या रस्त्याने. हा कच्चा रस्ता आहे, ते बहुतेक भाविक इकडूनच येत आहेत, वयस्कर असो तरुण असो. ऍक्च्युली जे कोरोनाचे मी तर अजून 47च आहे. मंदिराच्या गाभाऱ्याची इथे एंट्री केलेली आहे, सुरुवात केलेली आहे. आणि हा असा साकव बांधलेला आहे, चाललो आहे ते मंदिराच्या दिशेने. ते हे बघा,
इथे रांगेत आम्ही उभे आहोत बघा, कंटिन्यूस रांग. संदेश के वेळ आपले लक्ष्मणराव आपली गाडीकडे वाट पाहतात. हे आमने कुटुंब हा बंगला आहे. बहुतेक हा अग्नी कुटुंबियांचा पैकी एक असणार. यांची स्पेशली त्यांची हे आहे का देवस्थानी? हा गेट क्रमांक 1 मधून आम्ही आलेलो आणि गेट क्रमांक 2 पुढे आहे. बघा या झाडाला बघा कैऱ्या लागलेल्या आहेत, बारीक बारीक आहेत आणि इथे पण आहेत. बघा आंब्याचं सीझन चालू झालेलं आहे. फायनली आपण मंदिराजवळ आलेलो आहोत तिथे. हे बघा आणि आपली लाईन जी आहे तिकडून मंदिरात आपण जाणार आहोत दर्शनासाठी. तर बऱ्यापैकी ही लाईन आहे. सलग 2 वर्ष आम्ही भराडी आईचं दर्शन घेण्यासाठी येत आहोत आंगणेवाडी या जत्रेसाठी. तर यावर्षी आमच्याबरोबर किरण एक ॲड झालेला आहे. तेव्हा मित्रांनो इथे मंदिरात सजावट छान केलेली आहे. त्या आतमध्ये फोटो व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे. मग आतमध्ये जाताना मी व्हिडिओ नाही करणार आहे. दर्शन केल्यावर आपण भेटूच. आमचं मंदिरचं दर्शन तर मस्त झालेलं आहे आणि एकदम सुंदर असं दर्शन झालं आहे. बरोबर ना? हो. फर्स्ट टाईम आला होता किरण. फर्स्ट टाईम. तर मोस्टली आपला 45 मिनिट्स झाले. हो 45 पाऊण तासामध्ये आमचं दर्शन झालं लाईनीमध्ये आणि एकदम समोरासमोर देवीचं दर्शन झालेलं आहे. आणि आता आम्ही थोडा प्रसाद वगैरे घेऊन इथून निघणार आहोत ते डायरेक्ट चिपळूणला. चिपळूणमध्ये आम्हाला गाडी द्यायची आहे आणि तिकडूनच नंतर आम्ही जाणार आहोत ते मुंबईसाठी. आता काहीतरी खरेदी करूया. आपण पाटकर मालवणी खाजा यांच्याकडून घेत आहोत. हे बघा 60 रुपये पाव किलो असे घेत आहोत. आणि इकडे बघा आजूबाजूला सगळीकडे स्टॉल्सच आहेत. API कातिवले सावंतवाडी पोलीस स्टेशन. तर आम्हाला तर गर्दी नाही भेटली, पण आता संध्याकाळी भरपूर गर्दी होणार आहे. कारण ते ताटं म्हणजे जेवणासाठी देवीला प्रसाद आणतात. संध्याकाळी भरपूर गर्दी होणार आणि उद्या पण तेवढीच गर्दी असणार आहे जास्त. ते आपल्या देवर्ससाठी मी घेतले खेळणी आणि आता आम्ही निघत आहोत ते डायरेक्ट पार्किंगमध्ये. तर जाऊया. हा काय कला आहे बघा.
सुंदर बासुरी वाजली, बहुत अच्छा. दाखव रे कसं आता. याच्या माचीच्या कांड्या घालतात आणि वा कशी आहे 100 रुपयात. तू माचीच्या कांड्या संपवशील घरात. लाजतो का एवढा? लाजतोच किती गेले. पोरा आमची माचीच्या कांडे संपवतली का मग नाही तर काय. वांडर आता मुंबईत खायचे वांडर मारू रे गावी उपयोगासाठी. होय. मित्रांनो आम्ही आता इकडून निघूया. आता आमचा अवतार बघितला तर कसा झालेला आहे. तर आता चेंज करू आणि आम्ही जाणार आहोत चिपळूणला तर रात्रीच. आणि तिकडेच जेवून किंवा सकाळी आम्ही तिथून त्याच्या किरणच्या घरातून आम्ही मुंबईसाठी निघू. तर आता आम्ही इथेच थांबतो आहोत. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया महाशिवरात्रीला.